त्या पहिल्या वेळेला गाभण राहिली आणि आश्चर्य म्हणजे ह्या गाईला सलग 3 वर्ष गोकुळाष्टमीलाच वासरू झाले. आंबे अगदी आंब्याचे आंबे पडलेले सुद्धा खातात, कुई सकट खातात. तुम्ही मग अशा आंब्याचा किस्सा सांगितला हा. तो सांगा एकदा. अशी मान करणार वरती, मान अशी मांडीवर ठेवल, गोंजर म्हणल, पाय पसरले बघा. चल पाय दाबतो तुझं, थांब. पाय दाबतो पूर्ण, म्हणजे अगदी लय प्रेमळ गाई. तुमचे ज्या काय अडचणी असतात ना त्या सगळ्या अडचणी दूर होतात, फक्त निस्वार्थ भावनेनं सेवा केली पाहिजे गाईची. वरती इथं मध्ये डोंगरात रस्त्यात सोडले त्यांना की त्या ऑटोमॅटिक चरत जातात वरती. त्यांच्या त्या चरतात दिवसभर आणि संध्याकाळी 5:30-6 वाजले की त्यांच्या मनानं ते घरी येतात. म्हणजे त्यांना कोण सांगत नाही 5:30 वाजलेत किंवा आणायला जात नाही चला घरी. जॉब करताना जी माझी मानसिकता होती, जी मेंटॅलिटी झालेली ना की पैशाच्या मागं पळायचं कायम आणि फक्त आपलाच विचार करायचा, म्हणजे आपल्याला पैसे कसे मिळतील, आपलं सगळं कसं चांगलं होईल. पण जेव्हापासून या गायींमध्ये राहायला लागलोय ना तेव्हापासून ना असा स्वार्थ असा राहिलाच नाही. काय पहिलाच दिवस होता, उडी मारली तसे पाय पूर्ण असा फ्रॅक्चर झाला गुडघ्यामध्ये. त्याच्यानंतर तो बांधता पण येत नव्हता गुडघ्यामध्ये असल्यामुळं, कारण ते फोल्ड होत होता ना सारखा. मग तो गुळमून गेला, लहान असल्यामुळे ते जुळून गेले. ते चालता वगैरे येताना. हो हो हो, दुनियेशी काही संबंधच नसतो आपला. पूर्ण वेळ इथं 24 तास इथंच असतो. कोणाला भेटायचं असलं तरी ती पण इथंच येतात. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, कारण की आज आपण एका गोशाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आपण आहोत आत्ता जावळी तालुक्यात चोरांबे या ठिकाणी. आणि इथे जे दादा आहेत ते स्वतः या गोशाळेचा सांभाळ करतात. कोणतीही मदत न घेता स्वतः त्याचा सांभाळ करतात. चारा असेल, त्यांचं खुराकाचं नियोजन असेल, तर संपूर्ण ते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी हे दोघेजणं हे मॅनेज करतात. आणि आपण बघू शकाल की एकदम जुन्या पद्धतीचं कसं घर असतं त्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण बांधकाम केलेलं आहे. आणि या गोशाळेमध्ये ज्या गायी आहेत त्या वेगवेगळ्या जातीच्या गायी सांभाळल्या जातात. आपण बघू शकाल इथं गीर गाय आहे, त्यासोबतच अजून वेगळ्या जातीच्या गाय पण आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. दादांची आपण एक मुलाखत घेणार आहोत. चला आपण आता सुरुवात करूया आणि संपूर्ण त्यांचा जो याबद्दलचा प्रवास होता हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकाल आपण आलेलो आहोत एका गोशाळेमध्ये. ज्या गोशाळेमध्ये जे आपल्याला दादा दिसत आहेत ते अत्यंत मनपूर्वक त्यांची सेवा करत असतात. दररोज त्यांचं चाऱ्याचं नियोजन असेल, वेगवेगळं नियोजन असेल तर ते दररोज बघत असतात. दादा, सर्वप्रथम तुमचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. पहिल्यांदा तुमच्याबद्दल मला परिचय द्या थोडासा. मी तुषार सपकाळ, माझं गाव चोरांबे. आपली तुळजा देशी गोशाळा आहे. याच्यामध्ये सगळे देशी गोवंश आहेत. गीर जातीच्या गायी आहेत, खिलार जातीच्या गायी आहेत आणि कांक्रीज जातीच्या गायी आहेत. हे पूर्ण देशी गोवंश आहेत. याच्यामध्ये काही दुधाच्या गायी आहेत, तर काही लोकांनी सोडून दिलेल्या भाकड ज्या गायी आहेत ज्यांच्यापासून कुठलंही दुधाचं उत्पन्न निघत नाही, अशा गायी आपण अर्ध्या गायी त्या आणि अर्ध्या गायी उत्पन्नाच्या म्हणजे कमर्शियल अशा आपण सांभाळतोय. याच्यामध्ये याची सुरुवात कधीपासून झाली आणि कधी आवड निर्माण झाली? एक 5 वर्षापूर्वी मी बँकेत जॉब करत असताना मला ही जी पाठीमागं तुम्हाला दिसते गाय, ही तुळजा आहे. ही आपली सगळ्यात पहिली गाय आहे. हां, म्हणजे गोशाळेचं नाव हिच्याच नावावरून? हां, हिच्याच नावावरून आपण या गाय गोशाळेचं नाव तुळजा ठेवले. तर ही गाई एका मित्रानं आणलेली. ती मित्राकडे आणल्यानंतर तिला थोडासा प्रॉब्लेम होता. तब्येत सगळी पूर्ण डाऊन झालेली, डोळ्यातून पाणी यायचं, चारा खाणं पूर्णपणे बंद होतं, म्हणजे थोडा थोडा कधीतरी खायची. तर ते मित्रानं आणलेली, मित्राकडं थोडंसं घरी पण त्यांच्या बोलले की खात नाही तर कसं आपण हे करायचं. गाई त्यानं घेतलेली 25,000ला. तर व्यापाऱ्याकडं पण अर्धे पैसे दिलेले, व्यापारी घरी येऊन बसला. तो बोलला गाई तरी द्या, नाही तर पैसे तरी द्या माझं. मग त्यानं मला फोन करून विचारलं की बाबा असं अशी गाय आहे तुला दाखवलेली, तर तू सांभाळशील का? तर त्याला म्हटलं ठीक आहे, मी पैसे पाठवतो. त्याला पैसे दिले, त्यानं तो व्यवहार पूर्ण केला आणि गाई आपण घेऊन आलो. गाई घेऊन आल्यानंतर डॉक्टरांना दाखवली. डॉक्टरांचं म्हणणं आलं की गाई खात नाही म्हणजे प्लॅस्टिक खाल्लं असेल तिने, त्याच्यामुळं चारा खात नाही किंवा डोळ्यातून तिच्या सतत पाणी येतं. तर गाईचं म्हणजे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर बघा तुमच्या यानं, तुम्ही जर सांभाळणार असाल तर, नाही तर विकून टाका. आता विकायची म्हटलं तर ती गाई जाणार कसाईलाच, म्हणजे तिला कोण शेतकरी सांभाळणार नाही, कारण तिच्यातून काय उत्पन्न मिळणार नाही तर कोण तिला सांभाळू शकत नाही.
तर आम्ही तर म्हणजे असं काय तिच्याकडनं दूध मिळावं असं काय आपली अपेक्षा नव्हती. फक्त एक गाय आपल्या घरात देशी पाहिजे म्हणून मी ती गाय आणली होती. डॉक्टरांना म्हटलं की असू द्या, ठीक आहे, आमच्या जोपर्यंत नशिबात येत तोपर्यंत तिची सेवा आम्ही करू. आपल्याला काही तिच्याकडनं दूध देण्याची अपेक्षा नाही. मग त्याच्यासोबतच आपलं घरी आलं की तिला ऑफिसवरनं आलं की खायला चारायचं, गोंधळत बसायचं. त्याच्यामुळं थोडासा तिचा मला लळा लागला, मलाही तिचा लागला. आणि त्याच्याबरोबर मग ती एक 8-10 दिवसानंतर स्वतःहून खायला लागली. थोडं थोडं खायला लागली. त्याच्यातच डॉक्टरांना एकदा माझ्यावर गाय आली म्हणून डॉक्टरांना म्हटलं की पिशवी चेक करा आणि सिमेंट भरा. आणि त्या सिमेंट भरल्यानंतर पहिल्या सिमेंटला शक्यतो गीर गाई सिमेंटला गाभण राहत नाहीत, त्यांना नंदीच शक्यतो लागतो. तरी पण ह्याच्यात गाई त्या तशा कंडिशनला गाई गाभण राहिली. म्हणजे 3 महिने झाल्यानंतर चेक करायला डॉक्टर आले तर डॉक्टर बोलले ती पहिली आणलेली गाई विकली का तुम्ही. एवढा तिच्यामध्ये फरक पडला. म्हणजे ते जसं माणसात आपले फ्रस्ट्रेशन असतं, डिप्रेशनमध्ये माणूस जातो, तशा पद्धतीचं तिचं मागच्या जीवनात काय झालं असेल, कुणी मारले असेल किंवा अजून काय झालं असेल, तर त्या गोष्टींमुळे तिनं ते सगळं म्हणजे चारा कमी खायला आलेली, पूर्ण अशी घाबरलेली, माणूस कोणकडला आलं तरी घाबरायची. आता कुणीही आलं तरी आवर्जून त्यांच्याकडला माणसांच्याकडला जाणार आणि गोंधळून घेणार. हे बघा असे म्हणजे खूप प्रेमळ झाले. तिचा पूर्ण माणसावरनं विश्वासच उडलेला अशी परिस्थिती होती. तर ती त्या पहिल्या वेळेला गाभण राहिली. आणि आश्चर्य म्हणजे ह्या गाईला सलग 3 वर्ष गोकुळाष्टमीलाच वासरू झाले. गोकुळाष्टमीलाच? हा. म्हणजे एकही दिवस इकडे तिकडे नाही. कसं काय? शक्य अजून पण आमचा विश्वास बसत नाही की हे आपल्या आयुष्यात आपल्या समोर झाले. बरोबर. याच गाईला सलग 3 वर्ष एकाच दिवशी, म्हणजे ती पण तारीख नाही, गोकुळाष्टमी म्हणजे आपली तिथीप्रमाणे असते. कधी या महिन्यात येईल, कधी पुढच्या महिन्यात येईल, मध्ये दिवसांचा गॅप असतो बरं. गोकुळाष्टमीलाच तरी पण तोच जो मुहूर्त आहे श्रीकृष्णाचा जन्म, त्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशीच तिला वासरं झालेत. आणि 2 वासरं तर अशी झालीत की आमच्या मंदिरात पाळणा चालू होता कृष्णाचा रात्री, आणि इकडे तिला वासरं झालेत पहिली 2. तर त्या एका पहिल्या वासराचं नाव आपण कृष्णा ठेवलं. दुसरी जी कालवड झालेली तिचं नाव राधा ठेवले. दोघे आहेत इथे? हो. आता राधाला थोडंसं गेल्या वर्षी सर्पदंश झाल्यामुळं ती गेली गाई. पण हिच्या अजून 3 वासरं आपल्याकडे आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीची. एक राधा होते, आत्ता एक झालंय, तिला ते गोपी नाव ठेवलंय तिचं. अशी आपल्याकडे तिचे 5 वेत झाली. 5 वेत झाली? हां, 5 वेत झाली. आणि ती गाई सांभाळत असताना मग या गाईला थोडंसं मी कामावर जात होतो, तर एक मुलगा भैया आमच्या ओळखीतलंच एक मुलगा मिळाला आपल्याला. तो कामाला ठेवला की तिचं चाऱ्याचं सगळं व्हावं म्हणून. मग ती एका गाईसाठी माणूस आहे म्हणून मग परत 2 गाई, अशा 2 गाई वाढवत आपण गुजरातमधनं एक 8 गाई आणल्या, ज्या दूध देणाऱ्या होत्या. पण ह्या गाईला जशा गोकुळाष्टमीला वासरं झाली त्याच्यानंतर आमच्या थोडंसं लक्षात आलं की आपल्याला भाकड गायींसाठी काम करावं लागेल. कारण हा जो संकेत आपल्याला देवाचा मिळाला आहे की गोकुळाष्टमीलाच वासरं झाली, आणि ती पण एक भाकड गाय आपण निस्वार्थ भावनेनं आणली, त्या गायीला ही पिल्लं झाली. म्हणून मग आम्ही ठरवलं, आणि मग त्याच्याबरोबर आपण आता 15 गायींचा सांभाळ करतोय जे भाकड आहेत. आणि त्यातल्या 4-5 गायी पण आपल्याकडे परत तयार झाल्या, म्हणजे वासरं पण झाली, त्यांना गाभण राहिल्या. आणि बाकीच्या आहेत त्या म्हणजे त्यांचा फॉल्टच येतो, त्या गाभण राहणारच नाहीत, पण आपण त्यांची पण सेवा करतोय. मग त्याच्यासाठी आपण शेण जे आहे त्या शेणावरती आपण मेन आपला शेणाचा बेस ठेवला आहे. आता टोटल किती आहेत फार्म गोशाळेमध्ये आपल्या? टोटल आपल्या देशी गोवंश सगळे 40 गोवंश आहेत. त्यामध्ये मेल फिमेल कसे आहेत? मेल आहेत आपले 8 मेल आहेत. आणि हा एक मोठा नंदी, असे टोटल 9 आहेत. आणि कोणत्या कोणत्या जातीच्या आहेत? गीर जातीच्या बऱ्यापैकी गीर जातीच्याच आहेत. आणि खिलार जातीच्या आपल्याकडे एक 5 गायी आहेत. आणि मी आत्ता जी ही बघतोय ही कांक्रीत जातीची गाय आहे. ही राजस्थान गुजरात बॉर्डरवरती जास्त करून आपल्याला दिसते. मग आता तुम्ही हे सगळं सुरुवात केली, नोकरीचं कसं केलं मग परत? 3 वर्ष जॉब करत होतो मी त्याच्यानंतर. म्हणजे गायींचं चालू केलं, त्याच्यानंतर थोडंसं मग एक 15-16 गायी झाल्या. आणि त्यानंतर एक कामगार थोडंसं कधी कामगार अचानकच सोडून जायचे. मग सोडून गेलं की थोडंसं मग माझी कामावरती पण धावपळ व्हायची,
यांना पण चाऱ्याचं थोडंसं कमी जास्त व्हायचं. मग त्यापेक्षा त्यावेळेला आम्ही म्हणजे मिसेसना आणि मी विचार केला की आपल्याला काहीतरी ह्याच्यासाठी डिसिजन घ्यावा लागेल. मग त्यावेळेलाच ऑन दी स्पॉट आम्ही डिसिजन घेतला की जॉब सोडायचा मी. आणि एका दिवसातच जॉब सोडला. 3 महिन्याचा नोटीस पिरियड होता तो केला आणि पूर्ण वेळ मग गायींसाठी दिला. त्यावेळेस गोशाळेची आपली काय परिस्थिती होती? त्यावेळेला आपल्याकडे 15-16 गोवंश होते. पण एवढं काय म्हणजे हे नव्हतं की तुपाचं आपलं चालूच केलेलं आपण की फक्त तुपच बनवायचो आम्ही दुधापासून. दूध विक्री वगैरे काय आत्ता पण करत नाही आपण. पण त्यावेळेला थोडंसं मार्केट आपलं तेवढं हे झालं नव्हतं. पण त्याच्यानंतर थोडंसं मार्केटवरती पण आम्ही लक्ष दिलं. मार्केटिंग पण चांगलं झालं. आता सगळा कस्टमर आपला आहे तो डायरेक्ट कनेक्ट कस्टमर आहे. म्हणजे मध्ये कुणाला कमिशनमध्ये आपण क्वांटिटीनं तूप देतच नाही. जेवढं तूप बनवतो आपण ते सगळे डायरेक्ट कस्टमर आहेत आणि आपल्याला 15, 20, 25 दिवसाचं वेटिंग आहे. तर त्याचा पण चांगला रिस्पॉन्स यायला लागला लोकांचा. आणि आपल्या गायी पूर्ण ह्याच्यामध्ये काय झालं की मला मेंटेनन्स कमी यायला लागला. आमच्याकडे पूर्ण डोंगर राहणे सगळं आणि जनावरं लोकांजवळ राहिली नाहीत. मग पहिल्या वर्षी थोडंसं आम्ही बांधून केला प्रयत्न. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ठरवलं की जरा रानात सोडून बघूया चरतायत का. देशीच गायी आहेत त्यांना उलट रानात फिरलेलं चांगलं. मग त्या वर्षी त्या चांगल्या निरोगी झाल्या. आजार पण पूर्ण कमी झालं आणि स्वतःहून चरून यायला लागल्या रानातनं स्वतःहून. म्हणजे कुठे सोडायचं तुम्ही त्यांना? आता वरती इथं मध्ये डोंगरात रस्त्यात सोडले त्यांना की ते ऑटोमॅटिक चरत जातात वरती. त्यांच्या त्या चरतात दिवसभर आणि संध्याकाळी 5:30-6 वाजले की त्यांच्या मनानं ते घरी येतात. म्हणजे त्यांना कोण सांगत नाही 5:30 वाजलेत किंवा आणायला जात नाही चला घरी. त्यांच्या त्या बरोबर लाईनीनं एका पाठोपाठी एक सगळ्या येतात. ज्याची जागा ठरलेली आहे त्या जागेवर जाऊन उभ्या राहतात. आणि दररोजचं शेड्यूल त्यांचं रोजचं शेड्यूल असते. या उन्हाळ्यात थोडंसं सकाळी 1-2 तास फिरवतो. पण एकदा जून महिना चालू झाला की जून नंतर अगदी मार्च महिन्यापर्यंत ते दिवसभर रानातच असतात. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण मोकळीक मिळते. त्यांचं ते सगळं चालू असतं. इथं घरी आले तरी त्यांचं चालू असतं. त्याच्यामुळे त्या पण आनंदी राहतात आणि आपल्याला पण आनंद मिळतो त्यांच्यात राहायचा. आता मग तुम्ही हे सगळं करताना तुमचं घर वगैरे कुठे? घर तुम्ही इथंच राहता? घर माझं पुढे आहे. म्हणजे आहे आता गावात आमचं घर आहे. तर घराच्या पाठीमागून शेत चालू होतं आणि हा रस्ता आहे या साईडला पाठीमागच्या साईडला. पण ते कसं चाऱ्याला ह्याला पावसाळ्यात यायला जायला त्रास नको म्हणून मग आम्ही हा गोशाळेचा जो आहे ते इकडे घेतलं या रस्त्याला. आणि घर त्या साईडला आहे. पण आम्ही आता इथं एक छोटंसं घर बनवलं आहे ट्रॅडिशनल. म्हणजे जे जुन्या घरं पाडलेले असतात त्यांची लाकडं कौलं वापरून एक घर बनवलं आहे आणि आम्ही इथंच राहतो. म्हणजे या गोशाळेतच राहतो. गोबर गॅस एक प्लांट बसवलाय. त्याच्यावरती सगळं जेवण वगैरे होतं. काहीच अडचण येत नाही. मग दिवसभर किती वेळ असता तुम्ही इथे? पूर्ण 24 तास इथंच असतो आम्ही. आता 24 तास इथे असल्यावर मला सांगा की आता आपला जो समाधान असतं ते गोशाळेमध्ये आपल्याला किती मिळतं आणि मानसिक ताणतणाव दूर होतो का आपल्याला यातून? एकदम. म्हणजे मी जो जॉब करताना जी माझी मानसिकता होती, जी मेंटॅलिटी झालेली ना की पैशाच्या मागं पळायचं कायम आणि फक्त आपलाच विचार करायचा. म्हणजे आपल्याला पैसे कसे मिळतील, आपलंच सगळं कसं चांगलं होईल. पण जेव्हापासून या गायींमध्ये राहायला लागलोय ना तेव्हापासून ना असा स्वार्थ असा राहिलाच नाही काय. म्हणजे आता मी या ज्या एवढ्या गायी आहेत पण ह्याच्यात कधीच कॅल्क्युलेशन नसतं की माझ्या एवढ्या गायी आहेत तर मला 50 लिटर दूध मिळालं पाहिजे, 100 लिटर दूध मिळालं पाहिजे, एवढे पैसे मिळाले पाहिजे अशी कसलीच अपेक्षा नसती. आणि तसलं नसताना सुद्धा मला काही 1 रुपया कमी पडत नाही आणि 1 रुपया जास्त लागत सुद्धा नाही. हे पूर्ण अगदी समाधानी. काही हे नसते. सकाळी जरी एखादी अडचण आली तरी संध्याकाळपर्यंत ती सगळी सुरळीत झालेली असते. आता सुरुवात तुम्ही ज्यावेळेस केली त्यावेळेस भरपूर प्रश्नचिन्ह असतील. म्हणजे शेजारच्या वगैरे असतील त्यांचे अनेक प्रश्न आले असतील की कशाला नोकरी आपली चालू ठेव. मग त्यांना तुम्ही कसं सामोरे गेला? ज्यावेळेला हिला आणलं ना त्यावेळेला नोकरी करायतच हे करायचं, गोशाळा करायची किंवा काय असं काहीच डोक्यात नव्हतं. पण ज्या काही गोष्टी म्हणजे जाणवतात आपल्याला की ही गाय आयुष्यात आल्यानंतर मला काय काय जाणवलं. म्हणजे भरपूर फरक पडला सगळ्याच गोष्टींमध्ये, विचार करण्यामध्ये आपल्या. परत आपलं जे काही चालू आहे ते म्हणजे हिनं काय नको देऊ द्या पण बाकीच्या ज्या आपल्या म्हणजे देशी गाई घरात का असावी तर तुमचे ज्या काही अडचणी असतात ना त्या सगळ्या अडचणी दूर होतात. फक्त निस्वार्थ भावनेनं सेवा केली पाहिजे गाईची. आणि त्या गोष्टी जाणवल्यापासून मग
ते मी सगळ्यांचा विचार सोडून दिला. म्हणजे बरीच लोक सांगायचे, अरे तुझं शिक्षण MBA झालंय, मिसेस आता PhD झाली, तर तुम्ही शहरात वगैरे कुठेही राहिला तरी भरपूर पैसे मिळतील तुम्हाला, तुम्ही कशाला ह्याच्यात अडकून पडताय. पण ते डोक्यातच नव्हतं की पैसे सगळेच कमवतात, पण आपल्याला थोडंसं ह्यांच्यासाठी जगायला जर मिळालं तर ह्याच्यात समाधान आहे, ते पैशामध्ये समाधान नाही ना. आणि ते तुम्ही ओळखलं त्यात. हो, आणि आता अगदी म्हणजे दुनियेशी काही संबंधच नसतो आपला. पूर्ण वेळ इथं 24 तास इथंच असतो. कोणाला भेटायचं असलं तरी ती पण इथंच येतात आणि सगळ्यांना हे आवडते. त्याच्यामुळं शक्यतो मला भेटायला लोक इथंच येतात. आणि इथे थोडा वेळ तरी बसलं तरी भरपूर मन प्रसन्न पण होतं. आणि डोंगराच्या कडेला वगैरे असल्यामुळे तर आता इतकी लोक येतात ना, ते म्हणतात की इथं आल्यानंतर कुठेतरी वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतं. म्हणजे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी माणूस विसरून जातो. बरोबर. न्यूट्रल व्हायचं असलं तर काही, आता माझे मित्र वगैरे आहेत किंवा आपले दूध वगैरे न्यायला, तूप न्यायला येतात कधी कधी, तर आम्ही त्यांना डायरेक्ट म्हणतो की तुम्ही गोशाळेला एकदा भेट द्या. मग ते एकदा येऊन गेले ना की दरवेळेला ते तूप आणायला डायरेक्ट गोशाळेतच येतात, की त्यांना वाटतं हा इथं आल्यानंतर सगळं चेंज होऊन जाते. भरपूर म्हणजे डेलीचं जरी पकडलं तरी एक 8-10 तरी लोक नवीन किंवा जी रेग्युलरची आहेत ती येऊन जाणारच इथून. आता इतर वेळेला चाऱ्याचं नियोजन कसं असतं? तुम्ही म्हटलं की डोंगरात चाराय वगैरे जातात त्या, पण इतर वेळेला चाऱ्याचं नियोजन कसं आहे? सुका चारा व हिरवा चारा असेल, त्याचं नियोजन कसं आहे? आता काय करतो आपण, आता हे भाकड गाई आणि ह्या सगळ्या देशी गोवंश सांभाळायचं म्हटलं तर चाऱ्यावरती जास्त खर्च करायला परवडत नाही. तर त्यावेळेला आपण काय करतो, आता ते रानात सोयाबीन भरडतात लोक, तर त्याचं जे भुसा निघतो तो भुसा आम्ही त्यावेळेला स्टोअर करून ठेवतो. त्याच्यानंतर आपला गव्हाचा भुसा असतो तो स्टोअर करतो. आमच्याकडे भाताचं पीक जास्त असते, मग त्याचा जो पेंडा असतो भाताण्याचा, तो पेंडा कमी पैशामध्ये मिळतो. म्हणजे कडब्याची पेंडी घ्यायची म्हणली तर 30 रुपये 40 रुपयाला भेटते, पण भातेण्याचा पेंडा 1 रुपयाला मिळतो. मग तसे भातेण्याचे पेंडे आपण अगदी 40-40 हजार पेंडे स्टोअर करतो. 40 हजार पेंडे स्टोअर केले की मग ते बरोबर एक 4-5 महिने आरामात त्यांना पुरतात. सगळ्यात जास्त प्रमाण कसं असतं, सुका चारायचं का हिरव्या चारायचं? सुक्या चाऱ्याचं असतं. इतर जानेवारीपर्यंत आम्हाला हिरवा चारा पूर्णच असतोय. पण त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी नंतर सुका चारा, मग मार्च एप्रिल मे 3 महिने आम्हाला सुका चाराच असतोय. म्हणजे मका वगैरे करतो आपण, पण नदीला पाणी येतो पर्यंत. एकदा नदीचं पाणी खाली निघून गेलं की आम्हाला पाणी नसते. तुम्हाला क्षेत्र वगैरे किती आहे मग? 5 एकर क्षेत्र आहे आपलं शेतीचं. मग त्यामध्ये एक 2-3 एकरमध्ये आपण करतो मका. मग ती मका आपण मार्च एप्रिलमध्ये पुरवतो, पण अर्धा एप्रिल झाल्यानंतर पाणी पुरतच नाही. मग एप्रिल मे असे 2 महिने बऱ्यापैकी सुकाच चारा असतो आपला. आणि त्यांना खुराक वगैरे? खुराक आपण भरड धान्य वापरतो सगळं. म्हणजे गहू असेल, सोयाबीन असेल, मका असेल, त्याचा भरडा करून ते वापरतो. म्हणजे बाजारात जे मिळतं ते जास्त आपण वापरत नाही, कारण ते तुपाला ते क्वालिटी यायला लागते. आता ह्या उन्हाळ्यात पण सगळा डोंगर जळलाय तरी गायी आपल्या रानात चरतात. मग सगळा झाडपाला, कडुलिंबाचा पाला असेल, दवणीचा पाला असेल, उमराचा, करंजीचा, सगळा पाला गायी खातात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी दुधामध्ये जी क्वालिटी येते ना, ती तुमची गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायीच्या दुधामध्ये क्वालिटी नसणार आहे. म्हणजे समजा गायीनं कांदा जर खाल्ला तर दुधाचा वास येतो कांद्यासारखा. तसंच जर कडुलिंब खाल्ला तर त्याचे जे गुण आहेत, त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते दुधामध्ये येणार आहेत. किंवा दवणीचा पाला खाल्ला तर, किंवा करंजीचा, जांभळीचा पाला खाल्ला तर. आणि ह्या गायी सगळा पाला खातात. उंबर, आंबे, अगदी आंब्याचे आंबे पडलेले सुद्धा खातात, कुई सकट खातात. तुम्ही मग अशा आंब्याचा किस्सा सांगितला, सांगा एकदा. रोज आता ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं, तो गायींचा एक ट्रॅक ठरलेला आहे. म्हणजे एक 10-12 झाड आहेत वरती डोंगरामध्ये, ते जिथं चरायला जातात तिथं. मग त्याचे सगळे पाड पडलेले असतात खाली. मग ह्या गेल्या ना की डायरेक्ट ते पाड वेचतात. पहिले ते आंबे खातात, पटपट पटपट खाऊन टाकतात. म्हणजे आपण जायच्या आधी आपल्याला एकही आंबा मिळत नाही, सगळे आंबे आधीच उचलतात. आणि मग घरी आल्यानंतर रवंत करताना त्या कुया परत बाहेर निघतात त्यांच्या तोंडातून. रवंत करताना एक कुई, म्हणजे प्रत्येक गायीच्या पुढे 3-4 तरी कुया पडलेल्या असतात. म्हणजे अशी गंमत आहे त्यांची. आंबे खातात, उन्हाळ्यात उंबरं भरपूर असतात, मग ते उंबरं पण चांगली खातात. आता आपण जी संपूर्ण तुमची गोशाळा आहे ती बघूया. आणि नावं ठेवलेत का यांची? हो, सगळ्या म्हणजे 40 गायींची नावं आहेत. हिचं नाव तुळजा आहे, हिचं राजा नाव आहे. चला आपण एक एक बघूया.
आणि तिच्याबद्दलचे जर किस्से असतील तर ते हा, पण हा, तुम्ही सांगू नक्की, शकता. नक्की. ह्याचं नाव राजा आहे. बर. हा आपला नंदी आहे, याचीच पिल्लं आहेत सगळी. आता गोशाळेत जी आहेत पिल्लं हम्म, ती सगळी पिल्लं याचीच आहेत. हम्म. आणि हा लीडर आहे यांचा. बर. थांबकी तुळजा तुझं सांगितलंय सगळं. तर तो गायींना सगळ्या म्हणजे त्या गायींबरोबर जाताना जाणार, येताना सगळ्यात शेवटी हा येतो. हम्म, सगळ्या गायी पुढं लावून मग येणार, हम्म, अगदी माणसासारखं म्हणजे. आणि कुठल्या जनावराचा त्रास होत नाही. हम्म, हा एवढा डेंजर असल्यामुळे हा घाबरत नाही कुणाला. हम्म. त्याच्यामुळं दुसरी तर गायी बी कुठल्या आमच्या गायींमध्ये येतच नाहीत. पण बरं. असं बिबट्या असेल किंवा अजून काय असेल तरी पण काही भीती वाटत नाही. हे असली हा असला की. हम्म, हम्म, हम्म. हिचं नाव सगुण आहे. बर. ही कांकरी जातीची गाय आहे. हम्म. हिची नावे कधी ठेवली तुम्ही सगळ्यांची? ही जशी गाय आणली आता ही गाय आणली त्यावेळेला हिचं नाव ठेवलं. हम्म, ही आणल्यानंतर हिचं नाव ठेवलं. हम्म, मग ह्यांना नाव घेतल्यानंतर कळतं की हा मलाच म्हणतोय. म्हणजे आता रानात पण इकडे तिकडे जात असतात ना, त्यावेळेला आवाज दिला सगुणा फिर, तर सगुणा फिरणार. असं म्हणजे सगळ्यांची नावं आहेत, त्यांना माहिती आहेत की माझं नाव सगुण आहे. तिला किंवा अशा बाहेर असतील तर तिला गोंजरलेलं कळतंय काय? हां भरपूर. हे का मग अशी तोंड खाली होतं, गोंजरायला लागले की तोंड तिनं हे केलं. तिला लय आवडतं. पण ते थोडंसं नवीन माणूस असला की ती कडला येऊन देत नाही. थोडीशी बरं. लाजरी आहे. म्हणजे तिला वाटतं काय मारतोय काय होतंय, हम्म. त्यासाठी मग ते हात लावून देत नाही. पण ओळखीचं जर माणूस असेल ना तर अगदी गोंजरायला अशी मान करणार, वरती मान अशी मांडीवर ठेवल, गोंजर म्हणल, पाय पसरल. हे बघा, चल पाय दाबतो तुझं, थांब. पाय दाबतो पूर्ण. म्हणजे अगदी लय प्रेमळ गाई. आता ही गाई पण भाकडच आहे. बर. म्हणजे हिला वासरू होणारच नाही. हिला अंग बाहेर यायचा त्रास आहे. बर. पिशवीचं तोंड उघडलं की अंग बाहेर येतं. हम्म. मग ती शेतकरी सांभाळणार नव्हता, तर तो म्हटला दुसरीकडे कुठं द्यायची तर तुम्ही सांभाळाल का. बर. मग मी आणली. सुरुवातीला थोडीशी ॲग्रेसिव्ह होती, हम्म. पण नंतर जसा लाळा लागत गेला हम्म. तशी एकदम मग शांत झाली. पूर्ण झोपलीस ती पूर्ण आता? पूर्ण अगदी म्हणजे झोप लागती तिची. हा. याचं नाव विठ्ठल आहे. बर. हा आमचं पारायण असते, बर. तर गेल्या वर्षी पारायणामध्ये झाला होता म्हणून याचं नाव विठ्ठल ठेवलं. आणि विठ्ठलच आहे. अगदी कलर पण पूर्ण डार्क आलाय त्याला, हम्म. तर ते विठ्ठलच नाव ठेवलंय त्याला. ही किशोरी आहे. बर. हे दोन वासरं झाली होती एकदम. म्हणजे दोन गायींना वेगवेगळ्या, म्हणजे आतमध्ये आहे तिची आई. बर. तर हिचं नाव किशोरी ठेवलं. आणि तिचं श्यामा, म्हणजे राधाची 2 नावं होती, हम्म. तर ती 2 नावं ठेवायची होती. मग ह्या दोघींना ती नावं ठेवली. हम्म, हम्म, ही किशोरी आहे हम्म. आणि ही श्यामा आहे. इकडे रे, ही श्यामा आहे. बर. हिचा हे थोडंसं कलर वेगळा आहे. तिच्या आईवर गेली ती. हम्म, हम्म, आई पांढऱ्या कलरमध्ये बर. आणि आपला राजा ब्राऊन असल्यामुळे त्याचं ते मिक्सिंग झालेलं आहे. हम्म, 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 हम्म. इकडे हिचं नाव वृंदा आहे. बर. हे वृंदा नाव ठेवले. दुर्गाची मुलगी आहे ही. हम्म, हम्म, ही लहानपणी जरा पहिल्या दिवशी रानात सोडली, हम्म. तिथं डोंगरातनं उडी मारली, म्हणजे बांधावरनं. हम्म. पहिलाच दिवस होता. बर. उडी मारली तसे पाय पूर्ण असा फ्रॅक्चर झाला गुडघ्यामध्ये. बर. त्याच्यानंतर तो बांधता पण येत नव्हता गुडघ्यामध्ये असल्यामुळं, हा. कारण ते फोल्ड होत होता ना सारखा. मग तो गुळमून गेला. लहान असल्यामुळे ते जुळून गेले ते. चालता वगैरे येताना नीट? हो हो हो. तो पलीकडचा का? हा पलीकडचा पाय तो. हम्म, हम्म, हम्म. हिचं नाव गायत्री. गायत्री. हां, ही जरा डेंजर आहे. म्हणजे नवीन माणसाला तर ती मारतीच. हम्म. पण तिला नाव घेतलेलं कळतं. म्हणजे इथं बाहेर कुठं उभी असेल हम्म. आणि आपण आतनं सांगितलं ना, चल गायत्री आत ये जागेवर तुझ्या, हम्म, हम्म. की ती तिच्या जागेवर येऊन उभी राहणार. हम्म. पण ती दुसऱ्या कुणाला बांधून पण देणार नाही. बर. म्हणजे हा अभिषेक वगैरे मित्र असतात माझे इथं, हम्म. पण ही कुणाला बांधून देत नाही. हम्म. तिला मी असलो किंवा मिसेसला पण बांधून देते. पण नवीन माणूस कोण आलं ना तर हात लावून देत नाही. बर. थोडीशी घाबरती ती. हम्म, हम्म, हम्म. इथं पाण्याची सोय केली का? हां, हे पाणी इथंच पितात येऊन. हम्म. जागेवरच कुणाला जागेवर पाणी दाखवावं लागत नाही. हम्म, हम्म, हम्म.
ही एक प्रेमळ आहे खूप भरपूर. बरं. गोदावरी नाव आहे इथं. बरं. म्हणजे आपल्याला एक कत्तलीमध्ये गाय सापडलेली, हम्म. ती गाय आपण सांभाळली होती इथं. हम्म. पण ती त्या डोंगरामध्ये पडली. हम्म. पडल्यानंतर तिथं जागेवरती तिला मानाला हिसका मिळाल्यामुळं ती तिथंच मेली. हम्म. आणि ती मेली त्याच दिवशी संध्याकाळी ही गाय झाली. हम्म. मग तिचं नाव आम्ही गोदावरी ठेवलेलं. हम्म. मग तेच नाव परत हिला दिलं आम्ही. बरं. आता आपण बघतोय की काही जण सोडून देतात गाय वगैरे, हां. असा कोणता किस्सा झालाय का आणि अनुभव आलाय का तसा कोणता? हो हो. आता ती आपल्या इथं एक खिलार गाय आहे बरं. आतमध्ये. हम्म. ती गाई पण आपल्याला म्हणजे एका गाडीमध्ये सापडली होती. हम्म. तर त्याच्यात जवळजवळ एक 3 गायी होत्या. हम्म. तर त्यातल्या 2 गायी फ्रॅक्चर होत्या, म्हणजे बरं. एचएफ गायी होत्या. हम्म. त्या खोब्यामध्ये गेलेल्या. हम्म. तर त्या गायी आपण आणून शक्यच नव्हतं त्यांना सांभाळणं. हम्म. तर ही त्याच्यामध्ये एक खिलार गाय होती. बरं. ती पण पूर्ण डाऊन तब्येतीनं. हम्म. तर ती गाई मग आम्ही उतरवली त्या गाडीतून. त्याला म्हटलं की ही गाई उतरव, काही करून आम्हाला, नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातो. हम्म. मग ती गाई उतरवल्यानंतर ती आपण आणून इथं सांभाळ केलाय हम्म. आणि चांगली झाली गाई ती. आता दूध कमी देतात किंवा असे सोडून देतात त्यांना हां. तुम्ही काय सांगाल या व्हिडिओ मार्फत? गाई म्हणजे गायीमध्ये राहिलं ना की नंतर कळतं आपल्याला की स्वार्थ माणसामध्ये राहतच नाही. हम्म. आणि त्याच माणूस काय करतो, आयुष्यभर त्या गायीचं दूध काढणार, हम्म. पैसे कमवणार, हम्म. आणि ज्या वेळेला दूध बंद होईल त्यावेळेला कत्तलीला विकणार, सोडून देणार, असं करतात. तर ते तसं नाही केलं पाहिजे खरं. हम्म. दूध बंद झाल्यानंतर किती 4-5 वर्षे गायी जगतात. तर त्या गायीला किती थोडंफार खायला लागतं, एवढं खायला लागत नाही. हम्म. तर तेवढं खायला घालून तिची सेवा केली तर ती कुठंतरी तुम्हाला चांगल्या कामाला येईल. म्हणजे ते पुण्य तुमचं वाढतंच. आणि कुठंतरी म्हणजे मी आत्ता ह्या जेवढ्या गायी सांभाळतोय ना, मला जेवढा अनुभव आहे की आपण हिथं जी सेवा करतो ना ती कुठंतरी आपल्या कामाला येत असते. हम्म. कुठंतरी त्याचा चांगला उपयोग होत असतो. फक्त निस्वार्थ भावनेनं सेवा केली पाहिजे. तुम्ही सगळं सांगताय म्हणजे गोशाळा वगैरे सांभाळताय, पण बाकीच्यांना दिसतं की तुम्ही सेवा करताय, पण त्याच्यामध्ये जे आर्थिक नियोजन असतं ते तुम्ही कसं करता? कारण की सगळ्यांना माहीत नसतं की हे आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय. बरोबर. आता ह्याच्यात काय करतो आपण, एक 8 गायी आपण गुजरातमधून आणल्यात कमर्शियल दुधाच्या. मग त्यांचं नियोजन कसं केलं आहे की 8 गायींची जे पहिल्या वर्षी वासरं झालेली, 3 कालवडी झालेल्या आहेत, त्या अशा मिळून आपल्या आता टोटल त्या 3 कालवडी आणि 2 गायी आपण भाकड ज्या लोकांनी सोडून दिलेल्या आहेत त्या चांगल्या तयार केल्या, त्या पण दुधाला चालू झाल्या. म्हणजे अशा टोटल 12 गायी आहेत. तर 12 गायींचं आपण काय करतो, 4 महिन्याला त्या 4 गायी ठेवतो. असे 4चे 3 बॅच बनवलेत. बरं. म्हणजे आता ह्या 4 महिन्यात ज्या 4 दुधाला असतील तर पुढच्या 4 महिन्यात दुसऱ्या 4, त्याच्या पुढच्या 4 महिन्यात दुसऱ्या 4, म्हणजे अशा टोटल 12 महिन्यात आपण 30 लिटरचं ॲव्हरेज दूध ठेवतो. मग 30 लिटरमध्ये 1 किलो तूप निघतं आपलं. बरं. मग 1 किलो तुपाचं डेलीचं जर प्रोडक्शन ठेवलं तर तूप विकतो आपण 2800 रुपये किलोनं. मग त्या तुपाचे जे पैसे मिळतात त्याच्यावरती आपण ह्या सगळ्या गायींचा खर्च भागवतो. आणि त्याच्यासोबत मग शेण आहे गाईचं, मग शेणापासून गांडूळ खत बनवतो. मग गांडूळ खताचे पण चांगले पैसे मिळतात. म्हणजे ते आपण 12 रुपये किलोनं गांडूळ खत विकतो, बाजारात 8-9 रुपये किलोचं खत पण मिळतं गांडूळ खत. पण देशी गाईचं प्युअर जर शेणखत आपण वापरून केलं तर जे स्ट्रॉबेरीवाले आमच्याकडे जे स्ट्रॉबेरी करतात त्यांचे म्हणजे रिझल्ट एवढे जबरदस्त आलेत की ते घेतातच. 12 रुपये किलोनं विकलं तरी ते घेतात. म्हणजे बाजारातला 8 रुपयाचं सोडून सुद्धा आपल्याकडे 12 रुपये द्यायला लोक तयार आहेत. फक्त आपण तशी क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. तुपालाही तसंच आहे. तुपाची क्वालिटी मेंटेन केल्यामुळं 15 दिवसाचं 20 दिवसाचं आमचं वेटिंग असते. म्हणजे 15 दिवस 20 दिवस आधी सांगावं लागतं की आम्हाला तूप पाहिजे, त्यावेळेला आपण तूप ते देतो. म्हणजे तेवढा कस्टमर बेस पण आपला चांगला तयार झाला आहे. मग त्याच्यासोबत शेण जे आहे, शेणापासून आपण धूप कांडी बनवतो, धूप अगरबत्ती. मग त्या धूप कांडीचे पण चांगले रिझल्ट आलेत. जेवढ्या लोकांना दिले त्यांचे फीडबॅक पण चांगले आले. मग त्याच्यामध्ये काय करतो आपण, जे वास्तुशांतीला आपण होम करतो समजा, तर त्याच्यामध्ये जे काय वापरतो म्हणजे शेण असेल, गोमूत्र असेल, तूप असेल, भीमसेनी कापूर असेल, थोडंसं चंदन वासासाठी, ब्राह्मी चूर्ण, अशा गोष्टी वापरून त्याचा आपण धूपकांडी तयार करतो. ती धूपकांडी पण चांगला सेल होते, लोकांना पण आवडते आणि त्याचे इफेक्ट पण चांगले होत आहेत. बरं. मच्छरसाठी पण सगळ्यात बेस्ट आहे. मग ते सुद्धा करतोय. म्हणजे ॲडिशनल जे शेण आहे त्याच्यापासून आपण काम करतोय. गोमूत्र आहे, गोमूत्रामध्ये आपण जीवामृत बनवतो, ह्युमिक ॲसिड बनवतो, पंचगव्य बनवतो. त्याचं पण चांगलं, म्हणजे आता आमची जी घरची शेती आहे त्याला तर मी बऱ्यापैकी म्हणजे रासायनिक खत वापरतच नाही पूर्णपणे. म्हणजे लोकांना देण्यापेक्षा आपल्याला स्वतःला खायला जरी मिळालं ओरिजिनल
तरी भरपूर झालं. म्हणजे लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला ओरिजिनल खायला मिळेलच असं नाही. पण आपण इथं यांची सेवा करून चांगलं खातोय, तूप खायला मिळते, दूध खायला मिळते, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. एखादी मदत वगैरे तुम्हाला म्हणजे सुरू केल्यापासून मदत वगैरे करतात का लोक वगैरे? मदत अशी नाही बाहेरून कुणी केलेली, पण भाऊ असतील म्हणजे चुलत भाऊ असतील किंवा मित्र असतील ते त्यांच्या ह्याच्यानुसार करतात कधी मदत अशी. म्हणजे पण मार्गदर्शन पण भरपूर असते त्या सगळ्यांचं. पण आपण शक्यतो मदत कुणाला हे करत नाही. आम्ही बऱ्यापैकी स्वावलंबी गोशाळा कशी होईल ह्याच्यावरतीच काम करतोय. मग यांच्यापासूनच उत्पन्न घ्यायचं आणि यांचा सांभाळ करायचा असं केलं.